आजपासून 2 दिवस राष्ट्रवादी पक्षाचं शिर्डीमध्ये अधिवेशन होणार आहे। अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे। 2 दिवस राष्ट्रवादी पक्षाचं शिर्डीमध्ये अधिवेशन होणार आहे। या अधिवेशनाला कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे, तर मंत्री धनंजय मुंडे मात्र शिर्डी येथील अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। हो, निश्चितच मी या संबंध आयोजनाचा हेतू तो सुरुवातीला विशद करताना सांगितला की संघटन मजबूत करत असताना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या आमच्या सर्वांच्या नजरेसमोर आहेतच। विधानसभेमध्ये यश मिळालं ही आमचा एक पहिला टप्पा आहे। तेवढ्या तिथून आता आमचं खरं अधिक संघटनेचं काम अधिक गतीने सुरू झालं। जनतेने जेवढा इतक्या मोठ्या प्रमाणावरती शिक्कामोर्तब केल्यावर आता संघटनेची पाल्यामुळे खोलवर रुजवणं, संघटना जनतेपर्यंत नेणं या कार्याला गती देण्याच्या दृष्टिकोनातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत। संग्राम कोते पाटील यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी। पाहूयात। साईंच्या शिर्डीमध्ये पुष्पक रिसॉर्ट या हॉटेलमध्ये राष्ट्रवादी शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं आहे। नवसंकल्प घेऊन ह्या ठिकाणी शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर ह्या ठिकाणी पाहिलं तर जय्यत तयारी ह्या ठिकाणी शिबिराची करण्यात येत आहे। ही तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे। 500हून अधिक ह्या ठिकाणी नागरिक बसतील अशी व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे। अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील असे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या ठिकाणी भव्य असं शिबिर जे आहे ते पार पडत आहे। आपल्यासोबत संग्राम कोते आहेत। आपण कसं पाहता या सगळ्या एकंदरीत जर पाहिलं तर कशा पद्धतीनं हे शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं आहे? पक्षाचं राज्यस्तरीय नवसंकल्प शिबिर उद्या दिनांक 18 व परवा रविवारी 19 असं 2 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर हे आयोजित केलेलं आहे। या शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलजी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, पक्षाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, पक्षाचे 500 प्रमुख पदाधिकारी ज्याच्यामध्ये शहर जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशचे पदाधिकारी असे 500 निमंत्रित जण या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत। सुरुवातच जी आहे ती अजित पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।